सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक इथे मोठी न्यूज आपल्यासमोर आलेली आहे. ती म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 3% इथे वाढ करण्यात आलेली आहे. त्याबद्दलच आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. ही अपडेट काय आहे त्याबद्दल सर्व काही माहिती मी सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आणि जर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. केंद्र सरकारने नुकताच एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून त्यानुसार सर्व केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि निवृत्त वेतनाधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. म्हणजे 16 ऑक्टोबर 2024 रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये बैठकीमध्ये महागाई भत्त्यात DA 3% वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे सध्याचे 50% महागाई भत्ता 53%वर पोहोचलेला आहे. महागाई भत्त्याची ही वाढ 1 जुलै 2024 पासून लागू करण्यात येणार आहे असून यामुळे देशभरातील लाखो केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्त वेतनधारक उत्पन्नात वाढ होणार आहे. सध्याच्या महागाईच्या काळामध्ये ही वाढ कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे. महागाई भत्त्याची आणि आवश्यकता त्याबद्दल आता आपण जाणून घेणार आहोत. महागाई भत्ता हा कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. वाढत्या महागाईमुळे सामान्य नागरिकांच्या दैनंदिन खर्चात होणारी वाढ लक्षात घेता सरकारी कर्मचाऱ्यांचे जीवनमान कायम राखण्यासाठी हा भत्ता अत्यंत महत्त्वाचा ठरतो. नियमित शहरी आणि ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी वेगवेगळे दर निश्चित केले जातात, कारण प्रत्येक भागातील जीवनमान खर्च वेगवेगळा असतो. महागाई भत्त्याची गणना कशी केली जाते याबद्दल पण आज आपण जाणून घेणार आहोत. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्याची गणना एका विशिष्ट सूत्राद्वारे केली जाते. या गणनेत गेल्या 12 महिन्याच्या अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशकांची म्हणजे सरासरी विचारात घेतली जाते. सूत्र आहेत म्हणजे गेल्या 5 वर्षासाठी हे महागाई भत्ता इथे वाढवण्यात आलेला आहे. याशिवाय सार्वजनिक क्षेत्रामध्ये कर्मचाऱ्यांसाठी वेगळे सूत्र वापरले जाते, जे गेल्या 3 महिन्याच्या ग्राहक किमती निर्देशकावर आधारित असते. नवीन वाढीचा कर्मचाऱ्यांच्या वेतनावर काय परिणाम होईल हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. एका साध्या उदाहरणाने समजून घेऊया. समजा एका कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन जर 10,000 रुपये आहे आणि त्याचे ग्रेड वेतन 1,000 रुपये आहे, म्हणजेच त्याचे एकूण मूळ वेतन होईल 11,000 रुपये. तर जुन्या 50% दराने त्याला मिळणार महागाई भत्ता म्हणजेच 11,000 गुणिले 50% म्हणजे 5,500 रुपये. नवीन दरानुसार मिळणार त्याला 5,830 रुपये भत्ता मिळणार, म्हणजेच दरमहा त्याला 330 रुपयांची वाढ होणार आहे. महागाई मोजण्याची पद्धत. महागाई मोजताना इथे आपल्याला सर्व काही लक्षात घ्यावे लागते. किरकोळ महागाई ही सामान्य नागरिकांनी खरेदी करत असलेले वस्तूंची किमतीवर आधारित असते. याला ग्राहक किमती निर्देशक म्हणजे CPI असे म्हणतात. घाऊक महागाई ही घाऊक बाजारातील किमतीवर आधारित असते. केंद्र सरकार महागाई भत्ता ठरवताना ग्राहक किमती निर्देशकांच्या म्हणजे CPI आधार घेतला जातो, कारण तो सामान्य नागरिकांच्या खर्चाचे वास्तविक चित्र दर्शवतो. राज्य सरकारचा परिणाम यावर काय होतील तर केंद्र सरकारच्या या निर्णयाचा परिणाम राज्य सरकारच्या निर्णयावर होतो. बहुतेक राज्य सरकार केंद्र सरकारच्या धर्तीवर आपल्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्याची वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे येत्या काळात विविध राज्यांमधील सरकारी कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. तसे मित्रांनो, ही एक ब्रेकिंग न्यूज होती, मी तुमच्यापर्यंत पोहोचवली. तर मित्रांनो, तुम्हाला जर ही न्यूज माहितीपूर्ण वाटली असेल, काहीतरी शिकण्यासारखं वाटले असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि जर चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्ताची तेच थांबतो. भेटूया पुढच्या वेळेमध्ये. जय जिजाऊ, जय शिवराय.